मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत 17 वॉर्डांमध्ये 15% पाणी कपात होणार आहे। मुंबईत 8 आणि 9 डिसेंबरला 15% पाणी कपात होईल। तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू असल्यामुळे पाणी कपात होईल। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी तानसा जलमुख्य पाईपलाईन महापालिका बदलत असल्यानं पुढील आठवड्यात शहरातील 17 नागरी वॉर्डांमध्ये 15% पाणी कपात होणार आहे। 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तानसा धरणातून भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पाणी वाहून नेणारी तानसा पाईपलाईन ही बदलत आहे। जुनी झालेली पाईपलाईन नवीन पाईपलाईननं बदलली जाईल। या प्रक्रियेला सुमारे 24 तास लागतील। कुलाबा कफ परेड मधील ए वॉर्ड, मरीन लाईन्स मधील सी वॉर्ड, मालाबार हिल मधील डी वॉर्ड, वरळी मधील जी साऊथ वॉर्ड आणि दादर माहीम मधील जी नॉर्थ वॉर्ड मध्ये पाणी कपात असेल। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। पूनम, कोणकोणत्या भागांना या पाणी कपातीचा फटका बसू शकतो? नक्कीच प्रणिता, भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी तानसा जलमुख्य पाईपलाईन महापालिका बदलत असल्याने पुढील आठवड्यात शहरातील 17 नागरी वॉर्डमध्ये 15% पाणी कपात होणार आहे। 8 डिसेंबर पासून ते 9 डिसेंबर पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत ही पाणी कपात असणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका तानसा धरणातून भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पाणी वाहून नेणारी ही जी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा पाईपलाईन बदलत आहे आणि या प्रक्रियेला सुमारे 24 तास लागणार आहे। त्यामुळे कुलाबा कफ परेड मधील ए वॉर्ड, मरीन लाईन्स मधील सी वॉर्ड आणि मलबार हिल मधील डी वॉर्ड, वरळी मधील जी साऊथ वॉर्ड यामध्ये पाणी कपात होणार आहे। पश्चिम उपनगरांमध्ये वांद्रे, खार, सांताक्रूज मधील एच पूर्व वॉर्ड आणि एच पश्चिम वॉर्ड, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी पूर्वेतील के पूर्व वॉर्ड आणि मालाडमध्ये पी नॉर्थ, कांदिवलीमध्ये आर साऊथ, दहिसरमध्ये आणि सेंट्रलमध्ये ही पाणी कपात असणार आहे। प्रणिता जी, पूनम धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईतील 17 वॉर्डांमध्ये 15% पाणी कपात होणार आहे। जलवाहिनी बदलाच्या कामामुळे पाणी कपात केली जाईल, त्यामुळे 24 तास ही पाणी कपात असेल। 8 आणि 9 डिसेंबर रोजी ही पाणी कपात